विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम आणि तालुक्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी राहुरीतील स्नेहपूज मंगल कार्यालयात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक पार पडली। मतदार यादी पुनर्निरीक्षणाची प्रगती, पाणीपुरवठा, महसूल आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष भालसिंग, विनायक देशमुख, सुभाष गायकवाड, उदयसिंग पाटील, तानाजी धसाळ, नामदेव ढोकणे, अनुप सिंग यादव, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार डॉक्टर अमित पवार, भूमी अभिलेख अधिकारी मनीषा धीवर, सायली पाटील, नायब तहसीलदार संध्या तळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। बैठकीत नागरिकांनी पाणी पुरवठा, महसूल, मतदार यादीतील त्रुटी तसंच विविध शासकीय योजनांबाबतच्या समस्या मांडल्या। संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत उपाययोजनांची माहिती सुद्धा दिली। पालकमंत्री विखे पाटील यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। तसंच SIR मोहीम पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात। यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघ SIR मोहिमेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त केला। तर आमदार प्राजक्त तनपुरे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक पात्र मतदाराचं नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी उपलब्ध साधन सामग्री आणि वाहनांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलंय। बैठकीदरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांनी दोन्ही आमदारांना उद्देशून राहुरीत दोन्ही आमदारांमध्ये विकास कामांसाठी हेल्दी कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे अशी मिश्किल टिप्पणी केली। त्यामुळे सभागृहात काही काळ हलका फुलका माहोल निर्माण झाला। या बैठकीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले हे प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र दिसले। आज आपण सर्वांनीच या मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या संदर्भामध्ये आज विस्ताराने चर्चा केली आणि आपल्या मनातल्या बऱ्याच शंका होत्या। त्या शंका सुद्धा मला वाटतं त्याचं निरसन आपण केलेलं आहे। तर म्हणजे हे काम अतिशय महत्वाचं आहे आणि जर याच्यामध्ये आपण निष्काळजीपणा जर केला मग निवडणूक आली की आपण म्हणणार हे मारगावचा आहे, भोगशे, दुबारे, नगरपालिकेला मतदान करतो, ग्रामपंचायतीला मतदान करतो, बाहेरून आलेले आहेत, नंतर गावात जो राहणार म्हणून त्या ठिकाणी काही मतदारांचं नाव नोंदवलेलं आहे। वेगवेगळ्या सगळ्या देशाच्या निवडणूक आयोगानं या संदर्भात एक सखोल असं अभ्यास झाला पाहिजे म्हणून काम सुरू केलेलं आहे। मान्य प्रांताधिकाऱ्यांनी आपल्याला विस्तारानं आपल्या शंकेचं निरसन केलेलं आहे आणि हे SIRचा काय परिणाम होतो जर हा विषय गांभीर्याने जर पाहिला तर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीचा परिणाम आपल्या समोर आहे। बांगलादेशी घुसखोरीने ज्या पद्धतीने त्या मतदार याद्यामध्ये त्यांचे नाव घालून ते बोगस मतदान करण्याचा प्रयत्न होता, तो SIRच्या माध्यमातून ती नावं कमी केली गेली आणि खऱ्या अर्थानं त्या राज्याच्या लोकांचं सरकार सत्तेमध्ये आलं। आपण सर्वांनी ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक केली पाहिजे, कारण की हा SIRचा जो विषय हा काही फक्त 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी किंवा एका 5 वर्षासाठी नसून हा इथून पुढच्या काळात आयुष्यभराचा प्रश्न आहे आणि आपण जर याच्यामध्ये आता थोडा वेळ आपल्या आयुष्यात दिला नाही तर कुठेतरी भविष्यात आपल्याला अनेक अडचणींना प्रत्येकाला सामोरं जावं लागेल। कारण की इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठेतरी ग्रामपंचायतवर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या मतदारसंघामध्ये काम करतो। उद्या आपले मतदार यादीमध्ये आले पाहिजे हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं आहे। त्याकरता आपल्याला एवढीच आता आमदार साहेबांनी विनंती केलेली आहे की आपण सर्वांनी याच्यात विशेष लक्ष देऊन आपण कुठेतरी
एक चांगल्या प्रकारे ही सगळी गोष्ट हाताळून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निकाल द्यावा लागेल. कारण की आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळेच तालुके अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. तर नामदार साहेबांना आता इथं बसलेल्या सगळ्यांच्या वतीने मी शब्द देतो, सगळ्यांनी हात वरती करा आणि शब्द द्या की आम्ही जी जबाबदारी तुम्ही आमच्यावरती टाकली SIRची ही चांगल्या पद्धतीने पार पडू हा मी नामदार साहेबांना राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने शब्द देतो. आणि निश्चित साहेब जिल्ह्यामध्ये आमचा मतदारसंघ 1 नंबरच्या क्रमांकावरती राहील आता तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी नामदार साहेबांना शब्द देतो. जो काही SIRचा प्रोग्राम चालू आहे त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची, आपल्या लोकांची किंवा जनरल मतदार यादीमध्ये नावं कोणाची राहू नये हे आज साहेबांनी इथं मीटिंग या ठिकाणी घेतलेली. प्रदेशची देखील साहेब कायम दर दिवशी वरून ऑनलाईन मीटिंग असते, कितपत आढावा झाला, काय झाला. म्हणून आपल्या सर्वांनी ही बाब अत्यंत खरं गांभीर्यानं घेतली पाहिजे. जे BLA-2 नेमलेले आहेत पक्षांनी त्यांच्यावर तर मोठी जबाबदारी आहेच, पण बाकी देखील सर्व कार्यकर्त्यांनी देखील जरी आपण BLA-2 नसाल तरी देखील आपापल्या वॉर्डात बूथवरती जास्तीत जास्त नावं आपली या मतदार यादीमध्ये कसे समाविष्ट होतील याकरता सर्वांनीच खरं प्रयत्न, भले BLA-2 ची जबाबदारी आहेच पण आपण सर्वांनी बारकाईने लक्ष घालून ते खरं केलं पाहिजे. मी तर साहेब असं सांगितलं की आता आम्ही जरा नव्याने आलो, BLA-2 जरी आले नेमले असतील तरी म्हटलं आपल्या जुन्या पक्षाचा वापर करा म्हणा. शेवटी काय आपल्याला काम तर एकच करायचंय, पण जेणेकरून आपल्या सर्वांची नावं तिथं आपली भारतीय जनता पक्षाच्या मतदारांची नावं तिथं आली पाहिजे. फक्त साधन सामुग्री काय वापरायची ती कशी वापरायची काय प्रॉब्लेम नाही, पण मात्र आपण सर्वांनी दोन्ही कार्यकर्त्यांच्या स्पर्धा हेल्दी स्पर्धा आमच्यामध्ये ही स्पर्धा पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये कोणी जाऊन तुम्ही आणि निश्चितपणे मला खात्री आपण आज एवढं मार्गदर्शन केल्यानंतर निश्चितपणे आपले भारतीय जनता पक्षाचे जुने नवे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निश्चितपणे सगळे आपली मतदार यादी परिपूर्ण जास्तीत जास्त काम या मतदारसंघात होईल. या आजच्या आपल्या डोसवर निश्चितपणे चांगला उपदेश केल्यामुळे आपण गांभीर्यपूर्वक काम होईल याची मी खात्री आपल्या या ठिकाणी देऊ शकतो. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.